मी रोज करतो उन्हामध्ये काम. आत्ता जस्ट पोचलो गाईज. आता माझा लुक बघू शकता. 3 वाजता आम्ही काम चालू केलेलं आहे. माझ्या तोंडा मारून घेऊ का मी साठासट. आज खूप लेट झाला ना. आज खूप लेट झालंय. चाललोय घरी. पैसे काय भेटले नाहीत गाईज. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता गाईज चाललोय कामाला आणि आपला भाऊ अजून झोपलेला आहे. मामाचा मुलगा, त्याचं नाव आहे गौरव. तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता गाईज, अजून झोपलेला आहे. भाई 10 बज गए भाई, कब उठेगा? 10 वाजले भावा. अरे कधी उठणार? रात्री कुठे गेलेला बाहेर फिरायला? कुठं काय रे, मांजरीनं झोपून नाही दिलं. मांजरीने नाही झोपून दिलं काय? क्या यार भाई. गाइस मैं हिंदी क्यों बोल रहा हूँ? मी तुला बोललेलो भाऊ तिला बाहेर सोड, तू सोडलं नाहीस. अरे काय जातच नव्हते, वर घेत होते. हाय का? आता उठ, फ्रेश वगैरे हो. आजचा काय प्लॅन आहे? कुठे काय तुम्ही प्लॅनिंग केले की नाही मंग्यानंतर जायचं? कुठे जाणार आहे? शेतात कबड्डी खेळायला. शेतात? दोघंच होय? अजून पब्लिक असेल की? त्या लोकांना सांगितलं नाही. नाही सांगितलं. ठीक आहे. आता आम्ही नवीन पिच बनवलाय कबड्डीचा. नारळ बिळा फोडलं काल मस्त. किती थापा, किती थापा मारशील? खरं खरं काहीतरी वगैरे. खरं खरं? हा सिरियसली? हा सिरियस. तर गाईज ह्यांनी बनवलंय पीच. आता बघू. हे चाललेत. फ्रेश वगैरे हो, नाश्ता वगैरे कर, मजा खेळा, कबड्डी खेळा. ओके. हा बाय. और क्या बोल? हे लोक चालले सगळे बाहेर. तुम्हाला नाही घेऊन चालले काय? का? गाडी खर्च येतो. तर गाईज पाहिलं तुम्ही, गाडी खर्च येतो म्हणून. क्या यार भाई. ठीक आहे, फिर चल मिलते. मी रोज करतो उन्हामध्ये काम, त्याच्यामुळे मम्मी बोलली की आज टोपी घेऊन जा. हे पाहू शकता, आत्ता टोपी घातलेली आहे, पण मला आवडलेली नाही, तरी पण मला घेऊन जावी लागते कारण की मम्मीने सांगितलंय. आता चला जाऊया आपण. आता हे पाहू शकता, टोपी विचित्र दिसते. हे आता हे पाहू शकता, एक नंबर दिसते, कशी तरी दिसते. तर काही तुम्ही बघू शकता, टोपी एकदम विचित्र दिसते, तरी पण घालावी लागते. सो आता जाऊया आपण. गौरव, टीचर लोग तेरे चिल्लाने लगे भाई. भावा मराठी. हा मराठी, सॉरी भावा. तुझे शिक्षक ओरडायला लागले रे. कधी जाणार आहे तू शाळेत? आता जाईल ना सोमवारी या. हे बघ, टिफिन वगैरे मी घेतलं, आता चाललोय कामाला, तरी पण तू अजून झोपलेला आहेस. तुला बोललो ना मी उठ. उठतो रे भावा, उठतो. जाता नाही. कधी उठणार? आता जस्ट पोचलोय आम्हाला जिथे काम करायचं तिथे. सो आता एक बंडल घेतलाय, हे पाहू शकता, आणि चाललोय शेतामध्ये. हे पाहू शकता, उसातून चाललोय गाईज. पुढे आपले मुकदम, पुढे आपली गँगच आहे बघा पूर्ण. तर चला, ते बाळून आणल ती बाळून आणा. चला बाळून आणायला परत सांगा. या शेतामध्ये आलोय. ठिबक वगैरे काय हातरले नाहीत, म्हणजे टाकले नाहीत. तर आता जस्ट ठिबक टाकायची सुरुवात चालू आहे. हे बघू शकता, आपले बाळून आणा ठिबक घेऊन आलेले आहेत. कसं व्हायचं होय? ठिबक हातरलं नाही, काय नाही, कसं व्हायचं हा? तर काहीच आत्ता ठिबक हातरायचं चालू आहे. हे पाहू शकता, हे ठिबक ओढतोय मी. असं पहिलंच राहणार आहे गाईच की आम्ही म्हणजे ठिबक हातरतोय, नाहीतर आम्ही हातरत नाही असं. हे पाहू शकता, इथे एंडिंगपर्यंत ठेवलं आहे. सो तिकडे चालू आहे, हे पाहू शकता. सो पलीकडची लाईन झालेली आहे, त्याच्या पलीकडची जे तिथे उभे राहिले त्या पलीकडे. आणि आता हे एवढं राहिलेलं आहे ठिबक हातरायचं. आता हे हातरणार आहे, त्याच्यानंतर आम्ही बंडल म्हणजे पेपर हातरायला चालू करणार आहे. तर गाईज आता माझा लुक बघू शकता. आज टोपी मम्मीने दिली म्हणून मी घातली, नाहीतर रोज घालत नव्हतो. आणि फेस पण गाईज बघा किती डल झाला आहे. सो पाहू शकता तुम्ही आत्ता इथे जस्ट ऊन पण किती आहे. तुम्ही इथे पाहू शकता गाईज, आपला चिंग्या दादा आणि हे आपले मुकदम आहेत. तर आम्ही ज्यांचं रान आहे त्यांचा शिरसवडीकरांचा बंड्या सप्त हिंद केसरी, हे मालक इथं फोनवर बोलत आहेत, पाहू शकता तुम्ही. त्यांच्याच रानात आम्ही हे ठिबक वगैरे हाताळतोय. आणि त्याच्यानंतर
आणि हे सगळं क्षेत्र त्यांचंच आहे, हे पाहू शकता तुम्ही पूर्ण. आणि गोट्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो त्यांचा बैल बंड्या. आणि आता हे झाल्यावर आम्ही पेपर हाताळणार आहे. चला. म्हणून कामाची स्टार्टिंग केली नव्हती, आत्ता जस्ट जेवण वगैरे आलेलो आहे. सो आता चाललो आहे, आता कामाची स्टार्टिंग करतो आहे. पहिले ठिबक वगैरे हातरून घेतले. सो आपली पब्लिक चालले पुढे, तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता आपली पब्लिक चालली आहे पुढे. सो आत्ता जस्ट कामाची स्टार्टिंग करणार आहे गाईज. आत्ता वाजलेत 2:45 आणि आता 3 वाजता बरोबर परफेक्ट कामाची सुरुवात करणार आहे गाईज. आणि आहे 6 बंडल होत आहेत की नाही आता बघितलं पाहिजे. आणि सगळे एकत्रच बंडल घेणार आहे गाईज, एकच बंडल घेणार आहे, त्याच्यामुळे फटाफट होईल. तर चला काम चालू करूया. आत्ता आम्ही इथे आहे, उसाच्या रस्त्याने चालतो आहे. इथून पायवाट आहे थोडी अशी जायची. सो चला चलूया आपण. हे पाहू शकता सगळे आपली पब्लिक चालली आहे. 1 2 3 4 5 6 अक्षय पुढे, भावना इथे, डिग्या, मुकदम, चिंग्या दादा आणि मी. गाईज टोटली आम्ही 6 जण आहोत. तर चला जाऊया, कामाची स्टार्टिंग करूया. आत्ता 3 वाजता आम्ही काम चालू केलेलं आहे. बाळूना ना किती काम झाले? किती झाले? 1 बंडल झाला का? अजून किती बंडल जातील यात तरी अंदाजे? 4-5 जातील ना. मग ही हातरूनच आपला अजून एक रान आहे ना वर, तिकडे पण जायचं का नाही? हा चालेल. काय घेते ती? ठिबक हातरायचं आता किती घ्यायचं? किती घ्यायचं ठिबक हातरायचं पैसे? आपण हातारले, घ्यायचं का नाही? माझ्या तोंडा मारून घेऊ का मी 60-60? एवढं बोल का केले बाय, बोल की ठिबक हातरायचं किती पैसे घ्यायचं का नाही घ्यायचं ते सांगा. सांग लवकर. दिलं तर घ्यायचं, नाही तर राहिलं. हा असं काहीतरी म्हणा की असं आम्हाला. आता एवढं काम झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. इकडं आपली मंडळी सगळी आता पाणी पिऊन उठलेली आहे. तर आता आपण चालू करू. हे अजून एवढं राहिलेलं आहे, इकडे बघू शकता. आणि इकडे एवढं राहिलेलं आहे, आता हे 15-20 मिनिटात होईल. बाळासाहेब ओढा, 2 बंडल आत्ताशी संपले ते आपलं. अजून आपल्याला हातरायचे ती 2 इथं संपलेत गाईज. आपण बघू शकता 2 बंडल. आणि हे इथे टाकतात माती, आता इथे जॉईंट मारणार. आपला भाऊ बंडल पकडून उभा आहे. इकडे बाळू नाना आहेत. तर गाईज आता आम्ही ही बाजू घेणार आहे. मुकदम काय म्हणता? आपला नंबर आहे. हां, तर गाईज हे पूर्ण ही बाजू झालेली आहे एका साईडची. सो आपला चिंग्यात आता बघू शकता तुम्ही. आज खूप लेट झालं आहे, 6 वाजलेत आम्हाला रानातच. सो आत्ता बघा एवढ्या 2 सऱ्या राहिलेत. आपले मुकदम इथे उभे आहेत. आणि आता इकडे थोडं काम चालू आहे. एवढ्या 2 सऱ्या झाल्यावर गाईज आता आम्ही घरी जाणार आहे. सो पक्षी बघू शकता गाईज, बर्ड. सो यहाँ पे देख सकते हो गाईज. मुकदम काय म्हणता? आज खूप लेट झाला ना? आज खूप लेट झालो, पण येऊन इथं बसायला लागलं. मालकानं पूर्ण रान तयार केलं नव्हतं. किती वाजता रान चालू काम चालू केलं? बोला. पुन्हा ठिबक हातरून काम चालू केलं परत. तर गाईज आज खूप लेट काम चालू केलं, त्याच्यामुळे उशीर झाला. सो आपला चिंगू दादा आणि बाळू भाऊ बंडल ओढतात. आता इथे सुरुवात करतो आम्ही टाकायला. तिथून एवढा बंडल ओढलेला आहे. तर करूया चालू आता. 2 बेड झाल्यावर नंतर तुम्हाला भेटू, सांगतो नंतर किती वेळ होतोय किती नाही. आत्ता जस्ट काम झालेलं आहे, हे पाहू शकता. पूर्ण काम झालं आहे. आता आपले बाळूभाऊ कळशी वगैरे घेऊन चाललेत. सो आता काही जाऊया घरी, बघूया ते पैसे देत आहेत की नाही. कारण की त्यांचं अजून एक रान आहे, तिथे पण बंडल टाकायचे होते. बट आम्हाला पॉसिबल नाही झालं. आम्ही 3 वाजता काम चालू केलेलं. सो आता बघूया, ते पैसे दिले तर घेऊ, पेट्रोलला तरी पैसे घेऊ. सो चला आता भेटूया डायरेक्ट. आजच्या ब्लॉगमध्ये आपले बाळूभाऊ काहीच बोलले नाहीत. आणि झालाय खूप अंधार. त्यांना बोललो आज बोला, ते बोलतात मला कंटाळा आला. आता त्यांना कंटाळा आला, कसला कंटाळा? बोलायचा कंटाळा काहीच कोणाला येतो तुम्ही सांगा? आपले बाळूभाऊ लय हार्ड आहेत, त्यांना बोलायचा कंटाळा येतो. बघा, आहे ना बाळूभाऊ? बोलायचा कंटाळा आला ना तुम्हाला? हा, बोलायचा कंटाळा आला का नाही? मागं बघा एकदा, आला का नाही?
चाललो आहे घरी. पैसे काय भेटले नाहीत गाईज, फक्त त्यांनी पेट्रोलला 500 रुपये दिले, कारण की त्यांचं थोडं काम राहिलेलं, त्याच्यामुळे त्यांनी काय पैसे दिले नाहीत. सो गाईज पाठीमागच्या वेळेस त्यांनी मला सांगितलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांगितलं, पाठीमागच्या वेळेस दुसरे होते कोणते तरी कामगार आलेले काम करायला, त्यांनी काहीतरी फसवलं. म्हणजे आज त्यांनी म्हणजे 7-8 बंडल होते, त्यांनी 7 बंडल आज टाकले आणि 1 बंडल राहिला. आणि विषय काय झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 बंडलसाठी त्यांच्यामध्ये काहीतरी लफडा झाला. म्हणजे जे कामगार होते त्यांच्यामध्ये ते बोलले यायचं तर सगळंच यायचं, असं तसं XYZ काहीतरी विषय झाला. त्याच्यामुळे त्यांनी फसवलं त्यांना आणि पैसे त्या बंडलाचे ते घेऊन गेलेले. सो त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर त्यांना विश्वास आहे, बट ते बोलले उद्या तुम्ही येणारच आहे ना, मग उद्याच घेऊन जावा. आम्ही बोललो ठीक आहे मग. तर काय आज काय पैसे भेटले नाहीत, फक्त 500 रुपये पेट्रोलला भेटले. तर तेवढेच पैसे घेऊन आता पेट्रोल टाकणार. 200 फक्त राहत आहेत, आता कोणतरी एकटा घेईल. सो चला काहीच आता हे बघा चाललो आहे आम्ही. सकाळी काहीच ते जास्वंदीचं फूल घेतलेलं गाडीमध्ये तिथे अडकवलं. सो चला आपण चालूया आता. आणि आपले भाऊबंद चाललेत पुढे. आणि काहीच आज बाळू नाना काहीच बोलले नाहीत ब्लॉगमध्ये. जाऊ दे एक दिवस काहीच, ते त्यांना कंटाळा आलेला असे ते बोलत आहेत, बट ते काहीच बोलले नाहीत. सो आता तुम्हाला बाळू नाना दाखवतो. ते पाहू शकता काहीच बाळू नाना. मग कसं वाटतंय तुम्हाला आज पैसे भेटले नाहीत तर? कसं वाटतं पैसे भेटले नाहीत तर? कधी भेटणार? उद्या? ठीक आहे मग आता उद्याच घेऊ, आहे का नाही? तर गाईच आता झालंय खूप लेट आणि आपला भाऊ बघा तोंड लपवतोय आणि क्रिकेट खेळायला चालू केलं आपल्या भावाने पेट्रोल पंपाच्या इथेच. हे बघू शकता तुम्ही. सो आता गाईज जस्ट फ्यूल टाकलं, आता चाललोय घरी. बाबा गाडी व्हिडिओ मार नको, सिक्सर जायचा नाहीत तर. काहीच बघू शकता तुम्ही, आपला भाऊ तिकडे उभा राहिलेला आहे, बाळू भाऊ आणि चिंगू दादा. हा जस्ट आलोय घरी आणि गाडी वगैरे इथे लावली, कारण की इथे सगळं सोयाबीन वाळवायला ठेवलेलं. सो डब्बा इथे ठेवला आहे. आणि गाईज तुम्हाला एक दाखवतो, ते पाहू शकता गाईज. पिला ना चहा? आपला भाऊ गाईज पाणी तापवतोय माझ्यासाठी. मी गेलेलो गाईज सकाळी आंघोळ करून, बट घाण होते ना, म्हणजे माती वगैरे अंगावर पूर्ण पडते ना, त्याच्यामुळे मी बोललो की आज आंघोळ करावी. सो आत्ता तापवतोय आपला भाऊ पाणी. आत्ता पाणी तापल्यावर करूया आंघोळ. तर गाईज मम्मीचं काय चाललंय इथे? काय करते ते? खेकड्याचा रस्सा करते गाईज मम्मी. आत्ता जस्ट आलोय कामावरून, आत्ता वाजलेत 8. आमची बहीण करते गाईज भाकरी. मावशी आणि काका बाहेर गेलेत, अजून आले नाहीत, सकाळीच गेलेले. सो आता कुठे आहेत काय माहिती, फोन करायचा त्यांना, आत्ता जस्ट करतो आणि टिफिन वगैरे काहीच इथे ठेवतो. तर काहीच अजून मला ब्लॉग एडिट करायचं आहे. आता ब्लॉग पण एडिट करावा लागेल. आता मोबाईल पहिला चार्जिंगला लावतो आणि आंघोळ करतो, त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करेन. ओके, सो करतो आंघोळ. आत्ता जस्ट माझी आंघोळ झालेली आहे. आता मी ब्लॉग एडिट करणार आहे. खूप लेट झालं आहे, 8:45 वाजलेत. 10पर्यंत तरी मी ब्लॉग टाकणार आहे. सो ब्लॉग एडिट करता करता मावशीने आणलेत लाडू, ते खातोय. हे पाहू शकता तुम्ही, लाडू आणि करंजी अर्धी खाल्लेली आहे. ब्लॉग एडिट करत होतो, अर्धा ब्लॉग एडिट झाला आहे. बाहेर बसले जेवायला, आता मी पण जेवतो. हे पाहू शकता सगळी फॅमिली आता जेवायला बसलेली आहे, हे बघू शकता इकडे. तर गाईज हा ब्लॉग पण आज लेट अपलोड केला आहे. सो आता इथे पाहू शकता सगळे बघतायत माझा ब्लॉग. तर गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.